नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर, को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉच आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 2018 आणि 2018 आजची ही 31 डिसेंबर. खूप छान गेलं वर्ष आणि बऱ्याच जणांनी आज नवीन नवीन संकल्प केलेले आहेत जे 2019 मध्ये बऱ्याच जणांना पूर्ण करायचे. 2018 या सरत्या वर्षाला मनापासून नमस्कार करूया. कारण असं म्हणतात, मावळत्या दिनकरा जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या. पण हे म्हणत असताना सूर्यास्त झाल्यानंतर त्या सूर्याकडे एवढंच मागणं करूया की आम्ही तुझ्याकडे पाठ फिरवणार नाही आहोत, तर गेल्या वर्षभरात जे जे अनुभव आम्हाला मिळाले त्याचा उपयोग करून भविष्यात खूप चांगली वाटचाल होण्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ आणि खूप छान पद्धतीने येणारं प्रत्येक वर्ष आणि पुढच्या वर्षातला प्रत्येक दिवस आनंदात कसा जाईल यासाठी आम्ही सगळे तुझ्या चरणी प्रार्थना करतो. 2019 हे नववर्ष घेऊन नवा सूर्योदय होणार आहे, तेव्हा त्या उगवत्या सूर्याला आत्ताच नमस्कार करतो आणि मावळत्या सूर्यालाही मनापासून नमस्कार करतो. कारण इतके छान आशीर्वाद दिले, प्रत्येक चांगल्या वाईट क्षणात तू आमच्या सोबत राहिला, म्हणून आम्ही हा आजचा दिवस आनंदाने साजरा करतो आहोत. 2018 मधला हा आजचा भाग साजरा करणार आहोत पवईमध्ये. ललिता राजेंद्र सोनावणे यांना भेटूया. मोठमोठ्याने काही ठिकाणी गाण्यांचे आवाज येऊ लागलेले आहेत. 31 डिसेंबरची रात्र सगळेजण मोठ्या जल्लोषात साजरे करणार आहेत. सगळीकडे हळूहळू आवाज येतोय, पण आपल्या आनंदाबरोबर दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेऊया आणि छान ही आजची संध्याकाळ सुद्धा साजरी करूया. चला भेटूया सोनावणे कुटुंबाला. नमस्कार. सणावाराला हवी हवीशी वाटणारी पुरणपोळी राजेंद्र नावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. अरे वा, पुरणपोळी मला वाटलं आज देतात पुरणपोळी. द्या ओळख करून सगळ्यांना. हे माझे मिस्टर, नमस्कार. माझी आई, नमस्कार. माझी मोठी बहीण, बर, माझी जाऊ, नमस्कार. माझी मावशी, माझ्या ननंदबाई, माझ्या सासूबाई, माझी भासी आणि ते सगळे माझे फ्रेंड्स आणि माझी काका, ही सगळ्यात लहानी बहीण आणि माझी 2 नंबरची आणि माझी वहिनी, बरं बरं बरं. तो माझा क्यूट भासा. हो. चला चला चला, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि हे माझे मुलं. अरे वा, दृष्टांत आणि दृष्टी. अरे वा, द्र आवडीचा दिसतोय. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? सोयगाव, कुठे आलं? अजिंठा लेणीजवळ. अरे वा. आणि तुमचं? केळगाव नंदीचे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पाचोरा. Yes. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण खूप त्याच्यात गेलं, गरिबीमध्ये. हो. हा. बाबा काय करायचे? बाबा असेच काम करायचे सोसायटीमध्ये. त्यांचा 100 रुपये महिना होता फक्त. त्याच्यामध्ये आम्ही 4 भाऊ, 2 बहिणी 100 रुपये महिना होता. खूप कष्ट केले. खूप कष्ट केले आणि त्या आणि परिस्थितीत तुम्ही होता. या परिस्थितीमध्ये त्यानंतर मी 10th पास झालो 1998ला. नंतर मी ITIला ॲडमिशन घेतलं. त्यानंतर मग मी पुढं औरंगाबादला गेलो. औरंगाबादला कंपनीमध्ये शिकलेलो, नोकरी केली. नोकरी. त्यानंतर मग 2007ला IIT बॉम्बेला आलो. मग त्याच्यानंतर तुम्ही? पुढे तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी माझ्या 4 बहिणी, 2 भाऊ आणि आई वडील. तुमची दोघांची ओळख कुठे झाली? ॲक्च्युली ओळख अशी झाली की माझी आई मुलगी बघायला गेली होती. हा. तर आमची वहिनी मोठी, मोठ्या वहिनीला बघितलं. त्यानंतर आईने सांगितलं की मला 2 मुली करायच्या आहे. हा. त्याच्यामध्ये मध्ये 2 बहिणी आहेत, 1 आणि 4, दोघं साडू आणि 3 आणि 2, दोघं साडू. म्हणजे ते बरं आहे तुमच्या घरातल्या घरातल्या घरात. घरात 1 आणि 4, 2 आणि 3. 2 आणि तुमचं लावलं. हा, म्हणजे सगळ्याच गोष्टी, वेळ वाचतो, पैसा पण वाचला, खर्च पण वाचला. नाते पण वाढले नाही. एवढा मोठा विचार आहे. सगळं तेवढ्यातल्या तेवढ्यातच राहिलं. हो की नाही? पण कसा स्वभाव आहे मिस्टरांचा? चांगला आहे. चांगला आहे. तुम्ही तर कधी चिडत नसाल ना? काय हो? हा? चिडचिड होते ना. दोघांमध्ये जास्त कोण मी तापट आहे? चिडतो जास्त. तुम्ही? येस. का हो?
टायमामध्ये सगळ्या गोष्टी कसं वेळेच्या याच्यात पूर्ण पाहिजे आणि बाकी काय नाही दुसरं चीज. आता सांगा 2018 हे वर्ष संपणार, येस. त्या वर्षभरात तुम्ही नेमकं कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या भविष्यात म्हणजे 2019 मध्ये नको असं ठरवायचं झालं तर काय वाटतं तुम्हाला? 2018तल्या कुठल्या आठवणी आहेत ज्या तुम्हाला नकोशा वाटतात? 2018 एवढं जे म्हणजे रागावरती कंट्रोल करायचं आहे. 19 मध्ये राग कमी होणार, बाकी सगळं नॉर्मल आहे. काय बाकी नॉर्मल आहे. Yes. तुम्ही काय ठरवणार 2018 मधलं काय सोडून द्यायचं आणि 2019 मध्ये काय करायचं? काय ठरवलंय? सगळं व्यवस्थित आहे माझं, म्हणजे चुका काहीच नाहीये, जे आहे ते चांगलं आहे. म्हणजे स्वभावामध्ये काही चेंज नाही करायचं, जसं आहे तसाच चांगला आहे. अशाच राहणार आहात हो. तुम्ही? प्रॉब्लेम आहे तुमचा आता? मी त्यांना काहीच माझा प्रॉब्लेम नाही त्यांना. तुम्ही काहीच बोलत नाही मग तरी ते चिडचिड का करतात? ते त्यांचीच असते ती. स्वतःपुरती स्वतःपुरती चिडचिड बस. करतात. आम्ही फक्त ऐकायचं बस. तुम्ही काय बोलत नाही? ते राग शांत झाला की बरोबर येतात मग. आपण काही बोलायचंच नाही. पण वहिनी, भविष्यात अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला करायला आवडेल? करायला म्हणजे एकतर गव्हर्नमेंट जॉब बघायचा आहे, शिक्षण झालंय तर. जोपर्यंत जॉब लागत नाही तोपर्यंत ब्युटिशियनचं चालू आहे. चालेल, जर जॉब नाहीच लागला तर मग ब्युटी शॉप ओपन करायचंय, ब्युटी एवढं पार्लर ठरवलं. ठरवलंय. तुमचं काय म्हणणं आहे? मला यायचं की मला आहे ना ॲक्च्युली ती जेव्हा म्हणजे स्टेबल होणार कुठेतरी त्यानंतर मला जॉबला रिझाईन द्यायचं आहे आणि ना मला बिझनेस चालू करायचा आहे. अरे वा, कुठला? ॲक्च्युली ते ब्युटिशियन आहे तर मी पण इलेक्ट्रिकल फील्डमध्ये तर मला आवड आहे? येस इलेक्ट्रिकलमध्ये. अच्छा, त्यामुळे तुम्ही तो व्यवसाय करायचा तुम्हाला इच्छा आहे? फ्युचरमध्ये. तुम्हाला इलेक्ट्रिकची आवड आहे? म्हणजे जसं माझं त्यांचं background इलेक्ट्रिकलचं शॉप म्हणजे जर भविष्यात हा. आली संधी तर त्यांचं शॉप आणि माझं ब्युटी पार्लर काही गव्हर्नमेंटला व्हायचं आम्हाला future मध्ये. दोघांचा पण बिझनेसचा तुम्हाला प्लॅन एवढी इलेक्ट्रिकची आवड आहे पण घरात शॉक कोण देतं? सगळ्यात जास्त दृष्टांत. दृष्टांत मुलगा दृष्टांत. आमचा. पण तुमचं आता गावी जाणं होतं का हो? हो, गावी जातो नेहमीच आम्ही. जातो. तुम्हाला आवडतं गावाला? खूप आवडतं. कुठे जास्त आवडतं? मुंबईत आवडतं की गावी? गावी खूप आवडतं. बरं, लग्न होण्यापूर्वी कधी मुंबईत आला होता तुम्ही? हो, कधी? लग्न होण्या म्हणजे काकू माझ्या इथंच असतात, मी त्यांच्याकडे यायची तुम्ही हो? सुट्ट्यांमध्ये. मी 2006च्या पोलीस भरतीला आलेलो. पोलीस झालेलो म्हणजे भरती वगैरे मेरिट वगैरे सगळं आलेलं पण ॲक्च्युली मेरिट कमी असल्यामुळे मी इथं थांबला गेलेलो. मग इथं थांबल्या गेल्यानंतर मला असं माहीत पडलं की IIT मध्ये जॉब आहेत. IIT नंतर मी ॲप्लिकेशन केलं तिथं. पण मग तेव्हा तुम्ही राहत कुठे होता मुंबईत? राहत मी आईबाबांकडे राहतो. माझे ते हां आत्या मामा आहेत, मी त्यांच्याकडे राहायचो. त्यांच्याकडे? हां त्यांच्याकडनं मी स्टार्ट केलं म्हणजे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये त्यांनी खूप मदत केली. येस ते म्हणून मी आज मुंबईमध्ये. आणि गावी म्हटलं तर भावामुळे. वा वा, छान. त्या दोघांमुळे मी त्या म्हणजे आहे त्या स्थितीवरती पोहोचलो. हो ना, पण कुटुंबाने म्हणजे असे सगळे धावून आले मदत येस खूप धावून आलो. बरोबर ना? ओके. वहिनी कुठला पदार्थ छान करतात? चिकन बिर्याणी. आणि वहिनींचा कुठला पदार्थ तुम्हाला आवडत नाही? भेंडी. सगळं पाठ करून ठेवलंय वहिनी. त्यांना वहिनी का भेंडी देतात? त्यांना आवडत नाही? नाही बनवता नाही. बनवता नाही येत. तुम्हाला? हा, ते सांगतात. म्हणजे ते बोलतात माझी आई जशी बनवत होती ना तशी तू बनव. मग नाही जमत? आई नाही असते. जमत नाही. आई ते आई असते काही झालं. बरोबर. नाही पण मला जमत. तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला ते मदत करतात का हो घरात, किचन मध्ये वगैरे? नाही. नाही? कधी तुम्हाला त्यांनी इतक्या वर्षात चहा बनवून आणून दिलाय? हो आणतात. चहा म्हणजे आणतात? नेहमीच नाही, म्हणजे तब्येत वगैरे खराब असली तर एखाद्या वेळेस, म्हणजे ह्यांचा चहा प्यायचा तर तुम्हाला आजारी पडायला पाहिजे. म्हणजे वर्षातून एकदा तरी असं. या आज 2018 मध्ये कधी चहा दिला तुम्हाला त्यांनी? हो दिला. दिला. चला, आता पहिल्या खेळाला सुरुवात करतो आणि या खेळात मला बघायचंय त्या सगळ्या चिठ्ठ्या तुम्हाला मिळणार का आणि चांदीची अन्नपूर्णाही आज तुम्हाला मिळणार का? 2018 मधला हा 31 डिसेंबरचा आजचा भाग, त्यामुळे ही सगळी बक्षिसं मिळणार का हे पाहण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे. वेळ 1 मिनिटाची. चला, छान किती दिसते फुलं पा करू. वेळ सुरू झाली. आम का अचार. आम का अचार. 18 शिपाई एक राणी. 18 शिपाई एक राणी. 18 शिपाई एक राणी. कोण 18 सांगा? शिपाई एक राणी. 30 सेकंद झाली. कॅरमच्या बाजूला बाहेर कॅरम बोर्ड.
10, 9, 8, हा हा भेट 7, 6, 5, धरा माणसाच्या घरातील माशाचे घर. 4, 3, 2, हो हो हो. 1. वेळ. वहिनी अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. धन्यवाद. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. धन्यवाद. अभिनंदन. आणि ही चांदीची तुळस तुमच्या घरात आली. धन्यवाद. आणि वहिनी, घरात सगळे धान्याचे डबे नेहमी भरलेले असतातच. चांदीची अन्नपूर्णा सुद्धा घरात आलेली आहे. धन्यवाद. नमस्कार. ह्या सगळ्यांना तुम्ही फोन करून सांगितलं आज कार्यक्रम आहे तुमचा? हो. हा, ह्या चिठ्ठ्या त्यांनी का टाकल्या एवढं बोलवलंय ते? सांगायचं असेल माझ्याविषयी काही त्यांना त्यामधून. बघूया काय काय आहे. नवऱ्याशी सतत भांडत असतात. नाही चुकीचं. हा, नाही. पटकन समोरच्याला बोलता, त्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं. कोणालाही उलट बोलू नये. नाही उलट तर नाहीच बोलत आणि पटकन तर नाहीच बोलत. काय तुमचं म्हणणं आहे? नाही चुकीचं. हे चुकीचं आहे. हा आरोप मान्य नाही तुम्हाला? नाही. नक्की? नक्की. बरं वहिनी, हे कोण आहे? हे नाव आता जरा मोठे कोण आहे? राजेंद्र सोनवणे. मजा घेत असेल इथं. मजा करायची असेल त्यांना. तुम्ही आवाज कमी ठेवावा घरात. घरात तुमचा आवाज मोठा असतो हो असा हो आरोप आहे. ते मान्य आहे. फक्त 9 ते 9:30 फक्त. ते पण सिरियल त्यांना संभाजी बघायचं असतं म्हणून. संभाजी सिरियल बघायचं तेवढा असतं वेळ म्हणून. आवाज कमी कमी ठेवायचा बस बाकी तेवढा. आरडाओरड चालू ठेवा. चालेल. हा. न चुकता बघता सिरियल न चुकता स्वराज्य रक्षक Yes. संभाजी. बघतात. झी मराठीवरची ही मालिका, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उत्तम असा अभिनय साकारलेली ही मालिका सगळ्यांनी बघत राहा. छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास खूप मेहनतीने ही मालिका तयार केलेली आहे. ही मालिका सगळ्यांनी बघा आणि तुम्ही जे करत आहात ते खूप चांगलं करत आहात. धन्यवाद. झी मराठीच्या वतीने तुमचे आभार. बघा, आरोपच नाही काय, तुमची दहशत बघा. हे बघा, मिस्टरांवरच रागावतात. ते बऱ्याच जणांना आवडत नाही. मी मिस्टरांना रागवते? नाही रागवतच नाही कधीच. काय हो, ठीक आहे, थोडंफार ओरडोडी चालतं प्रत्येकाला. त्यांना माहिती आहे. आता डायरेक्ट नाव दाखवतो ना मी. बरं, या छोट्या छोट्या तक्रारी आहेत. काय म्हणणं आहे तुमचं या तक्रारीवर? कमी ओरडेल. कमी ओरडणार म्हणजे ओरडता हे मान्य आहे. ओरडतात. मुलांवर ओरडते. आणि ते अभ्यास- कोणावर ते नाही विचारलं. ओरडते. आणि फिरायला घेऊन जातात ना हो, ते? हो. पिक्चरला वगैरे हो रोज? हो रोज नाही. 6 महिन्यातून एकदा, वर्षातून 2दा. फक्त आम्ही मराठी पिक्चर मराठी बघतो फक्त बस. हो, शेवटचा कुठला बघितला? आताच बघितला नाळ. नाळ चित्रपट. अरे नाळ. वा, छान. त्याच्या अगोदर आम्ही सचिन बघितलेला. मुलीला बघायचा होता माझ्या नाळ पिक्चर. अरे तिला वा. गाणं पण, मुलाला पण त्यांना गाणं पण खूप आवडतं त्या पिक्चर. बरं, आता चित्र काढायची आहेत. बघूया चित्र कशी काढणार. नाही. हा, कोणी सांगितलं? माझी मैत्रीण. एकमेकीला रोज टेस्ट करत असतात. टेस्ट. हा, असा असतो का टेस्ट? चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. धन्यवाद. तुम्ही या. येस. कुठं फिरतो असा घेणार? तिने अगोदरच सांगितलं. डोळं वगैरे काढायच्या अगोदरच सांगितलं. कोणी सांगितलं? काय नाही. तुम्ही असा गेंडा कुठे बघितला? औरंगाबादला. औरंगाबादला फिरतो. तो भावाचा मुलगा बीटेक इंजिनियर. हो का? चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्ही वहिनींना मिळवून द्या. धन्यवाद.
हे काय आहे? एक एक गॅसवर चिकन बिर्याणी, कुकरची शिट्टी, कुकर, हा कुकर आणि चिकन कुठे आहे? चिकन हे लेग पीस. तुम्ही आठवड्यावर प्रॅक्टिस केली वाटतं. अभिनंदन. धन्यवाद. चहातलं चिकन वाटतंय. काय सांगाल या दोघांच्या स्वभावाबद्दल? स्वभाव चांगला आहे. हा. देराचा स्वभाव थोडासा रागीट आहे, म्हणजे लवकर चिडतात. हो का? बाकी काही नाही, सर्व चांगले. सर्व चांगलं आहे. म्हणजे त्यांनी थोडा राग कमी केला. हो बस. हो ना? लवकर चिडतात. हो. त्यामुळे जाऊ म्हणून पण असं वाटतं आणि बहिणीची बहीण पण काळजी म्हणून पण वाटते. हो. दोघी नाती सांभाळावं लागतात. हो. मी मोठी जेठानी बोलते, ललिताची, आणि त्यांची मामबहीण पण आहे आणि वहिनी पण आहे बरं. राजूंची. तर त्यांचा पण स्वभाव पण खूप छान आहे, दोघींचा पण. चांगला. हा. बाबा काय बदल केला पाहिजे का त्यांनी? काय एवढं बदल करायसारखं काहीच नाहीये त्यांच्यात. खूप छान त्यांचा स्वभाव आहे दोघींचा पण. मी मावशी बोलतेय. स्वभाव दोघांचा पण छान आहे, जावांचा पण आणि माझ्या मुलीचा पण छान आहे. दोघं सामंजस्य एकमेकाला सांभाळून घेतात. मी त्यांची बाजूवाली आहे, ह्याच बिल्डिंगमध्ये राहते. तर त्या दोघांचा स्वभाव अतिशय खूप चांगला आहे. म्हणजे मला आता ऑगस्टमध्ये त्याचा अनुभव आला. माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती, त्यावेळी त्यांनी माझ्या मुलांना सोडायला आणायला शाळेत, घरी त्यांच्या ठेवलेली मुलांना त्यांनी खूप आम्हाला मदत केली. त्यामुळे मी ह्या कार्यक्रमानिमित्त त्यांचं दोघांचं अभिनंदन करते. त्यावेळी मला हे केल्या म्हणून धन्यवाद देते. आणि दोघांचा चांगला स्वभाव आहे, असाच मनमिळावू स्वभाव राहू दे असे मी त्यांना विनंती करते. आणि चिकन बिर्याणी त्यांनी म्हटलं आम्हाला तर कधी मिळाली नाही, तर द्या. ती कपातची बिर्याणी आहे ना तुमची, ती द्या. तर बरंच मिळणार, फार नाही मिळणार. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची तर सगळ्यांचीच. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर. आणि तुम्ही आज क्षमा मागायची असेल? मी ॲक्च्युली क्षमा मागणार मोठ्या भावाची. मागे आमचं थोडं डिस्टर्ब झालेलं. वडील, आई वारले अगोदर, वडील वारले 2016मध्ये. त्याच्यामध्ये थोडं याच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला होता आणि त्याच्यात बोललं गेलेलं मोठ्या भावाला की ज्याने आम्हाला इथपर्यंत घडवलं आहे त्या व्यक्तीला बोललं गेलं की त्याची मी मनापासून क्षमा मागणार आणि याच्यापुढे या गोष्टी घडणार नाही. क्या बात आहे. की थोडंसं मन दुखावलं होतं, खट्टू झालं होतं. शेवटी नात्यांच्या पलीकडे दुसरं काही नाही. तीच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. त्याच्यामुळे सगळा राग विसरून भविष्यात नक्की आनंदाने हे सगळे एकत्र आहेत, तसेच राहतील आणि उत्तरोत्तर या घरामध्ये नक्की आनंद वाढणार आहे. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. दोन 2018 हे वर्ष संपत आहे. 2019च्या स्वागतासाठी आपण सगळे सज्ज आहोत. जे जे काही चुकीचं झालेलं आहे किंवा ज्या ज्या गोष्टी नकळत अशा घडलेल्या आहेत की ज्याची आठवण कधी येता कामा नये, तेव्हा आपण 2019मध्ये सगळ्या वाईट गोष्टी विसरूया, चांगल्या गोष्टी मनाशी बाळगून ज्या ज्या चुका झाल्या आहेत त्या भविष्यात न होता घरात आनंद कसा नांदेल यासाठी सगळे प्रयत्न करूया. कारण घरात आनंद की पर्यायाने परिसरात आनंद, आणि परिसरात आनंद तर अख्ख्या देशात, जगभरात जिथे जिथे जीवसृष्टी आहे त्या ठिकाणी आनंद. त्या सगळीकडे आनंदाचं वातावरण होऊ द्या. तेव्हा नव्या वर्षाचं स्वागत करत असताना आजच्या 2018मधला हा आजचा भाग संपतो आहे. कारण यानंतर होम मिनिस्टर आपण बघणार आहोत ते थेट 2019मध्ये. तेव्हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.